नगर औरंगाबाद रस्त्यावरील गुलमोहर रोड कॉर्नर येथील सुरभी हॉस्पिटलच्या नवीन 200 बेडच्या विस्तारित रुग्णालय इमारतीचे लोकार्पण रविवारी खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आमदार अरुण काका जगताप, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्राजक्ता तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। सुरभी हॉस्पिटलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर आशिष भंडारी यांनी उपस्थित मान्यवरांना हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असलेल्या रुग्णसेवेसंदर्भात अधिक माहिती दिली। आमचे सर्व सहकारी हितचिंतक व परिजन आपल्या सर्वांचे सुरभी परिवारातर्फे मी स्वागत करतो। एक प्रसिद्ध असं वाक्य आहे, स्वप्न नुसती पाहायची नसतात तर ती जगायची असतात। नगर जिल्ह्यातल्या विविध हॉस्पिटल्समधून काम करणारी आम्ही डॉक्टर्स मंडळी, मित्रमंडळी असंच एक स्वप्न आमच्या उमेदीच्या काळापासून पाहत होतो आणि वास्तवात जगतही होतो। ते स्वप्न होतं एका मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं। आम्हाला जणू काही ध्यासच लागला होता। मार्गदर्शक म्हणून विजय निकम आमच्या सोबत होते। एक दिवस असाच उजाडला। 10-12 वर्ष नोकरी केलेली होती, अनुभवाचं भांडार सगळ्यांकडेच होतं। त्या दिवशी आम्ही ठरवलं, आता बस झालं, आपण स्वतःच काहीतरी करायला हवं आणि त्यातून साकारलं पहिला 65 बेडचं सुरभी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। अवघ्या वर्षभरातच हे स्वप्न साकार करण्याची संधी आम्हाला मिळाली। सर्वसाधारण कुटुंबातून आलेलो आम्ही सर्व म्हणजे एक फॅमिली होती। एकमेकांचा हातात हात घेऊन पडत धडपडत सावरत आम्ही जिद्दीने कामाला लागलो होतो आणि पाहता पाहता हे हॉस्पिटल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने उभं राहिलं। अवघी 2च वर्ष झालीत या हॉस्पिटलला उभारून, पण आयुष्यामध्ये संघर्ष करीत असताना जे दुःख आम्ही भोगलं, 24 तास रुग्णांच्या सहवासात राहिल्यानंतर त्यांच्या वेदना ज्या आम्हाला समजल्या त्या सर्व जाणून घेऊन प्रत्येक रुग्णाला आपल्या हक्काचं आणि विश्वासाचं हॉस्पिटल असावं, जिथे त्यांच्यावर कौटुंबिक प्रेम, आपुलकी आणि स्नेहाच्या भावनेने उपचार व्हावेत असं आम्हाला मनापासून वाटत होतं। त्याच हेतूने आम्ही कार्यरत होतो। नगरकरांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि अवघ्या 2च वर्षांमध्ये नगर जिल्ह्यालगतच्या बीड, औरंगाबाद, नाशिक या भागातूनही रुग्णांचा ओढा खात्रीशीर आणि विश्वसनीय उपचारांसाठी सुरभीकडे वाढू लागला। हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या कमी पडू लागली आणि आता विस्तारीकरणाची वेळ आली आहे हेही आमच्या लक्षात आलं। मनामध्ये विश्वास होता। या विश्वासाच्या बळावरच आम्ही सर्वांनी पुन्हा एकदा निर्णय घेतला, आपलं हॉस्पिटल 200 बेडच्या विस्तारित रुग्णालयांमध्ये त्याचं रूपांतर करायचं म्हणून। आमची टीम सुरभी ही युनिटीचं एक उत्तम उदाहरण आहे। सुरुवातीच्या काळात आम्ही 12 मित्रांनी एकत्र मिळून सुरू केलेला हा प्रकल्प जसा जसा वाढत गेला तसा तसा अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स मित्र त्यांना जोडत गेले। सर्वांच्या नात्यांची विण घट्ट होत गेली आणि परस्परांच्या साथीने आम्ही या विस्तारित रुग्णालयाची मुहूर्तमेढ वर्षभरापूर्वी रोवली। महाराष्ट्रात जेथे कुठे अत्याधुनिक उपचार उपलब्ध असतील तसेच किंबहुना त्याहीपेक्षा काहीसे सरस उपचार आता या नव्या रुग्णालयामध्ये हे उपलब्ध आहेत। या रुग्णालयामध्ये विविध आजारांचे निदान, उपचार, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया उपचार सुविधा इथे उपलब्ध झालेल्या आहेत। हॉस्पिटल अंतर्गत स्वतःची अत्याधुनिक अशी ब्लड बँक देखील आम्ही उभारली आहे। मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया विभाग हा आरोग्य मंत्रालयाच्या सर्व मानांकनाप्रमाणे तयार केलेला आहे, जेथे 400 स्क्वेअर फूटच्या 3 ओटी आहेत। त्यामुळे भविष्यात आम्ही ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी नगरमध्ये प्रथम एकमेव रुग्णालय म्हणून आम्ही पोहोचणार आहोत। आज आदरणीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब, अरुण काका जगताप साहेब, संग्राम भैया, त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले पालकमंत्री हसनजी मुश्रीफ साहेब तसेच प्राजक्त दादा या सर्व मान्यवर यांच्या साक्षीने हे हॉस्पिटल लोकांच्या सेवेत रुजू होत आहे। हा आम्हा सर्व संचालकांच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा दिवस आहे। नगर शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक उपचार साधने असलेल्या सुरभी हॉस्पिटलच्या विस्तारित रुग्णालयामुळे आणखीन भर पडली असून याचा सर्वसामान्य रुग्णांना नक्कीच फायदा पोहोचेल असे मत व्यक्त करत शरद पवार यांनी सुरभी हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आपलं मत व्यक्त केलंय। अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्राचे राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे, या ठिकाणी उपस्थित असलेले विधानसभेचे सभासद आमदार निलेश लंके, आमदार भाऊ कानडे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार साहेबराव दरेकर, राहुल जगताप, दादाभाऊ कळवकर,
या ठिकाणी सुरभी हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर राकेश गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर आशिष भंडारी, अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, नगर शहराच्या वैद्यकीय क्षेत्राच्या गरजेमध्ये अतिशय महत्त्वाची, आधुनिक आणि सुसज्ज अशी जी आवश्यकता होती त्याची पूर्तता सुरभी हॉस्पिटलच्या माध्यमातून होते. एक मोठं हॉस्पिटल आहे, बेडची संख्या खूप आहे, आधुनिकतेची आवश्यकता, ती सगळी आधुनिकता साधनं आणि विभाग हे या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे साहजिकच एक काळ असा होता की काही झालं तर अन्य ठिकाणी जावं लागायचं. मला आठवत आहे, आज 50 वर्षाच्या पूर्वी नगरमध्ये चांगलं हॉस्पिटलला जायचं असलं ते श्रीरामपूरला एक जर्मन लोकांनी हॉस्पिटल चालवलं होतं. आता आहे का नाही मला माहिती नाही. आणि ते चांगलं, त्याचा लौकिक चांगला होता. नंतरच्या काळामध्ये वैद्यकीय महाविद्यालय झाली आणि सुविधा वाढल्या, पण खऱ्या अर्थानं पूर्ण फळानं वैद्यकीय सेवा देण्याच्यासाठी जी सुविधा, जिची आवश्यकता होती, तिची पूर्तता सुरभीच्या माध्यमातून होते असं म्हणलं तर त्याच्यात अतिशयोक्ती होणार नाही. आणि त्याची गरज आहे. जसा आधीच्या वक्त्यांनी उल्लेख केला, एक मोठं संकट जगावर येऊन गेलं, कोरोनाचं संकट. लोकांच्यामध्ये भीती होती. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता 1 महिना घराच्या बाहेर पडू नका. त्यानंतर त्याच्यात वाढ केली गेली आणि संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था संकटात जाईल या प्रकारची स्थिती कोरोनाच्या वेळी झालेली आपण पाहिली. एक आधार लोकांना हवा होता आणि कुणीही बाहेर पडत नव्हतं. मला आठवतं की 5-6 महिन्याच्या पूर्वी कुणीही या क्षेत्रामध्ये जाऊन लोकांशी बोलायला तयारी नव्हती. त्यावेळी मी स्वतःच एक दौरा काढला. औरंगाबादला गेलो. शासकीय अधिकाऱ्यांना सांगितलं की सगळ्या डॉक्टर्सना एकत्र करा. सरकारी खाजगी हॉस्पिटल्स, त्यामध्ये काम करणारे सगळे वैद्यकीय क्षेत्रातले मान्यवर आणि त्या ठिकाणी मराठवाड्यातल्या काही विभागाच्या, काही जिल्ह्याच्या लोकांना एक धीर द्यायच्या संबंधीचा प्रयत्न केला. त्यानंतर मी कराडला गेलो आणि सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यातल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना एकत्रित केलं. नाशिकला गेलो. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या भागातल्या लोकांना वैद्यकीय क्षेत्रातल्या एकत्र बोलवलं. ठाण्यामध्ये गेलो. तिथं कोकणातल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना एकत्र केलं. नागपूरला विदर्भातल्या या क्षेत्रातल्या लोकांना एकत्रित केलं. आणि त्यावेळेला खाजगी लोक मला कानात सांगायचे की तुम्ही बाहेर पडता हे काही चांगलं नाही. मी त्यांना एकच गोष्ट सांगायचो की ज्या महाराष्ट्रातल्या जनतेनं गेल्या 5-50 वर्ष आम्हा लोकांना साथ दिली, आज तो समन्वयक अस्वस्थ आहे. अशा अस्वस्थतेच्या काळामध्ये घरात बसणं मला पटत नाही. त्या कामाला गती द्यायची मला वाटते आणि मी काही थांबणार नाही. आणि मी या सगळ्या जिल्ह्यांची दौरी केली. आता स्थिती सुधारली, पण माझ्या मते अजूनही स्थिती सुधारलेली नाही. मी आता
जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतली. आज दिवशी या 7 जिल्ह्यामध्ये, शहरच नाही, एंटायर डिस्ट्रिक्ट 893 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 23 शहर म्हणजे आजच्या तारखेला पॉझिटिव्ह केसेस 117 आहेत. आणि आजच्या दिवशी डिस्चार्ज झालेल्या केसेस 90 आहेत. आणि सुदैवानं एक गोष्ट चांगली आहे, आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत, की रिकव्हरी रेट रुग्णांचा हा 97% आहे. तो देशाच्या ॲव्हरेजच्या पेक्षासुद्धा वर आहे. पण या सगळ्या काळामध्ये आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्ण होऊन जे गेले त्याची संख्या 71,455 आहे. म्हणजे याचा अर्थ हा प्रश्न किती गंभीर झाला होता याची स्थिती आज या निमित्तानं आपल्या पुढे आली. यातनं बाहेर पडतोय आपण. पण खरं सांगायचं म्हणजे त्यासाठी जी काळजी घ्यायला पाहिजे ती तुम्ही घेत नाही, मी घेत नाही. आता ज्या गाईडलाईन आम्हाला दिल्या ते एवढ्या गर्दीत बसायला परवानगीच नाही. काय ते प्राईम मिनिस्टरचं एक वाक्य काहीतरी दो गज की दूरी, हा दो गज की दूरी. आता 2 गज इथं काय कुणाचं, तुमच्या खांद्याला खांदा सगळ्याचा लागतोय, शेजारी सगळे तुम्ही आहात. बहुसंख्य लोकांना मास्क संबंधीचं चित्र दिसत नाही. आणि त्यामुळे साहजिकच थोडी सुविधा झाली, थोडी स्थिती बदलली की आम्ही आमच्या कामाला लागतो. माझी विनंती ही आहे की हा प्रश्न गंभीर आहे, जबरदस्त किंमत जगाने दिली आणि त्यामुळं आपण काळजी घेण्याची गरज आहे. आज पाश्चिमात्य जे देश आहेत त्यातल्या विशेषतः युरोप खंडामध्ये पुन्हा एकदा या कोरोनाचं संकट आलं. गेल्या आठवड्यामध्ये मी इंग्लंडची माहिती घेतली आणि आता इंग्लंडला पुन्हा 35 दिवसाच्यासाठी लॉकडाऊन जाहीर केलं. इंग्लंडसारख्या देशामध्ये पुन्हा आत्ता 35 दिवसासाठी लॉकडाऊन जाहीर करणं याचा अर्थ संपूर्ण अर्थव्यवस्था संकटात टाकणं. आज ही अवस्था त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि तीच अवस्था युरोपमधल्या अनेक देशांच्यामध्ये. मी अनेक बाहेरच्या देशातल्या डॉक्टर्सना विचारलं की युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये हे चित्र का दिसते? वैद्यकीय सोयी तुमच्याकडे अधिक चांगल्या असतानाही का दिसते? तर त्याच्यामध्ये सांगण्यात आलं, आता मला माहिती नाही, त्या क्षेत्रातले जाणकार या ठिकाणी आहेत, मला हे सांगण्यात आलं की भारतीयांची इम्युनिटी, प्रतिकार शक्ती ही पाश्चिमात्य देशांच्या पेक्षा अधिक आहे. आणि त्यामुळं पाश्चिमात्य देशातल्या लोकांना जेवढ्या यातना सहन कराव्या लागतात तेवढ्या आपल्यामध्ये नाही. पण त्यामुळे आपण समाधान मानत असतो तर कदाचित आपल्याला सुद्धा संकटाला तोंड द्यावं लागेल. हे संकट आणि त्याच्यावरचे उपचार त्याला मर्यादा दिसतात. आज खरं म्हणलं तर देशामध्ये किंवा जगामध्ये 2च उत्पादन केंद्र आहेत असं दिसतं. एक भारत म्हणून काय आणि एक पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून. काल त्या ठिकाणी औरंगाबादमध्ये मी स्वतः गेलो होतो. सुदैवानं त्या आगीच्यामुळे जे काही नुकसान झालं, कोरोनाच्यासाठी ज्या ठिकाणी काम केलं जातं आणि कोरोनाचे डोसेस ज्या ठिकाणी स्टोअर केलेत त्या ठिकाणी काही झालेलं नाही. प्रत्यक्ष आग आणि कोरोनाच्या निर्मितीचा विभाग याच्यामध्ये 5 किलोमीटरचं अंतर आहे. आणि त्यामुळे चिंता करण्याच्या बद्दलची आवश्यकता नाही. तिथं फार उत्तम काम केलं आहे. फार सगळ्या प्रकारच्या सुविधा आपण देऊ शकू या प्रकारची काळजी घेतली. मला
माझे एक वर्ग मित्र आहेत आणि ते या सिरमचे संस्थापक आहेत. आम्ही दोघं एका वर्गात होतो. 6 महिन्याच्या पूर्वी त्याने मला बोलवलं आणि मला सांगितलं एक इंजेक्शन तू घेतलंच पाहिजे. म्हणजे कसं काहीतरी ECG असे काय त्याला म्हणतात, काय कुठलंही तर BCG मला इंजेक्शन त्यांनी या ठिकाणी दिलं आणि त्यांनी सांगितलं हे काही करोनाला उत्तर नाही, पण तुझी प्रतिकारशक्ती वाढेल. आणि काल मी जेव्हा पाहायला गेलो तेव्हा मला सांगितलं की तू आता करोनाचं इंजेक्शन घे, तू जरा बाहेर जास्त फिरतोय. मी म्हटलं आता नगरला जाऊन येतो, तिथं 2 हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे, तिथली नीट माहिती घेतो, तिथल्या पेशंटची उपस्थिती आणि रिकव्हरी रेट समजून घेतो. आणि जर तिथे चिंताजनक व्यवस्था असली तर मुंबई जाणार नाही, सहज तुझ्याकडे येतो. पण आता हे सगळे रिकव्हरी रेट बघितल्याच्या नंतर मला मुंबईला जायला काही हरकत नाही या प्रकारची खात्री या ठिकाणी आली. आपण सेवाभावी वृत्त हे हातात घेतलं. पेशंटची सेवा ही अत्यंत महत्त्वाची. मला माहिती नाही तुम्ही सगळे निष्णात डॉक्टर आहात. मी सगळ्यांचं वैद्यकीय क्वालिफिकेशन बघितलं आणि सगळेचे सगळे हायली क्वालिफाईड. मी प्रश्न विचारला तुमच्या आमदारांना, एवढे सगळे लोक एकत्र कसे राहिले? आणि त्याला 2 कारण आहेत. म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तिथं आम्हाला एकत्र राहायचं माहिती नसतं. त्यामुळे आम्ही अखंडपणानं काहीतरी आमची गरबाजी करत असतो. पण इथं वैद्यकीय क्षेत्रातले लोक अनेक वर्ष एकत्र आहेत, प्रकल्प हातामध्ये घेतात आणि उत्तम रीतीने चालवतात. हे एक नगरचं आगळं वेगळं दर्शन आणि एकंदर नगरची जी स्थिती आहे ती वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी बदलली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणजे सगळ्याच डॉक्टर मंडळींना मी मनापासून धन्यवाद देतो. पेशंटची काळजी तुम्ही घ्या आणि ते घेता असं दिसते. खरं सांगायचं म्हणजे माझ्या लहानपणी बारामतीला एक डॉक्टर होते. त्या डॉक्टरचं वैशिष्ट्य काय होतं, आम्ही कोणी काय आजारी पडलो की त्या डॉक्टरच्याबद्दल पेशंटला एवढा विश्वास असायचा की त्यांनी हातात घेतला, नाडी परीक्षा बघतो म्हणले की 50% पेशंट बरा व्हायचा. आणि त्याचं महत्त्वाचं कारण डॉक्टर आणि पेशंट यांच्यातला जो सुसंवाद आहे, त्यांच्यातली एक रिलेशनशिप आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून वैद्यकीय क्षेत्रातली व्यक्ती डॉक्टर हा तुमच्या कुटुंबातली एक व्यक्ती आहे हे तुम्हाला वाटलं पाहिजे आणि त्यांनी त्या पद्धतीचं वर्तन केलं पाहिजे. आणि हे जर आपण केलं तर माझी खात्री आहे की हे उत्तम हॉस्पिटल आपण उभी केली, साधनं केली, त्याच्यामुळे नक्की रुग्णांना मदत होईल. पण त्याशिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पेशंटच्याकडे बघितल्याच्या नंतर त्याला जो एक विश्वास यायला पाहिजे तीही जोड यायला दिली तर माझी खात्री आहे की लोक तुमचं नाव कायमचं करतील. तशाच स्वतःची स्थिती या ठिकाणी यावी ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तर सुरभी हॉस्पिटलला महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ देण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे प्रलंबित आहे. याबाबत लवकरच निर्णय घेऊन सुरभीसाठी ही योजना लवकरच लागू केली जाईल. तसेच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ उपचार घेणाऱ्या रुग्णांना उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या कार्यक्रमात बोलताना केली. आणि थोडे दिवस आता कालच एका डॉक्टरने जाहीर केलेला आहे येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात त्याचा आता एंड जवळ आलेला आहे आपल्या देशातला. मला वाटतं हे सत्यात ठरो अशी परमेश्वरची मी प्रार्थना करतो. आणि सुरभी हॉस्पिटलना मला वाटतं महात्मा फुले जीवनदायी आणि आयुष्यमान या 2 योजनेमधून अर्ज केलेला आहे. यांची फाईल राजेश टोपेंच्याकडे आहे, आरोग्यमंत्र्यांच्याकडं. मी मुंबईत गेल्यानंतर मी आणि संग्राम जगताप आपल्याला तात्काळ ही सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आणि ही सुविधा मिळाल्यानंतर मात्र आपण त्या रुग्णांच्याकडून पैसे मागू नका एवढी विनंती करतो.
आणि त्यांना मोफत त्यांची सेवा करा. गरिबांच्यासाठी सवलत देत चला, कारण गोरगरिबांचे आशीर्वाद आपल्या या हॉस्पिटलला मजल्यावर मजले चढवायला कारणीभूत होतील अशी सदिच्छा व्यक्त करतो. प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV न्यूज, अहमदनगर.